नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हडकर टीचर चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आता आपण कालपासून इयत्ता 9वीसाठी संयुक्त संस्कृतचे सेकंड टर्मचे लेसन्स चालू केलेत। त्यापैकी काल मी तुमचा जो पहिला लेसन आहे सप्तमहापाठ सुक्तिसुधा, ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचं ह्याच्या काही ट्रिक्स सांगितल्या आणि त्याच्या आपण काही चालीही लावल्या होत्या, त्या आपण काल बघितलं। तर आज आपण त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स कसे सोडवायचे ते बघूया। त्यातही तुम्हाला ह्यापैकी जे क्वेश्चन आन्सर्स विचारतात त्यापैकी जी सुभाषितं असतात क्वेश्चन आन्सरवर आधारित, ती ऑलरेडी तुम्हाला एक्झाममध्ये दिलेली असतात आणि त्यावरतीच आधारित तुमचे क्वेश्चन आन्सर्स असतात। मग त्यासाठी तुम्हाला एकतर हे सुभाषिताची पहिली ओळ देतील, न चौरहार्यम किंवा सर्वधनम प्रधानम हे शेवटी देणार आणि सुभाषितं लिहायला असणार, हे काल मी तुम्हाला सांगितलंच। आणि त्या दोन ओळीची जी सुभाषितं आहेत हे सोडून सर्व सुभाषितं तुम्हाला लिहायला येऊ शकतात, त्यामुळे ती तुम्हाला नीट लिहिता आली पाहिजेत। आता त्यावरती क्वेश्चन आन्सर्स कसे विचारतात ते बघूया। आणि क्वेश्चन आन्सर्स करण्यासाठी तुम्हाला हे जे प्रत्येक सुभाषिताखाली जे काही दिलेली आहे इन्फॉर्मेशन, तीही व्यवस्थित पाठ पाहिजे। म्हणजे ह्याच्यामध्ये काही संधी असतात किंवा एखाद्याचं लघुचेतसा गणना वगैरे दिलेली असते, ते पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात, परंतु हे तुम्हाला एक्झाममध्ये दिलेलं नसतं। तुम्हाला डायरेक्ट फक्त श्लोक दिलेला असतो आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स असतात, त्यामुळे ही माहिती पण तुम्हाला ऑलरेडी माहिती पाहिजे। तेव्हा आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया कसे काय आहेत ते। ह्या पाठाखाली तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि आन्सर्स नोट डाऊन करत चला। आता क्वेश्चनमध्ये भाषा अभ्यास म्हटलं आहे बघा खाली, आणि श्लोक 1 वरती कुठले कुठले क्वेश्चन आहेत ते बघूया। पहिला श्लोक काय आहे तर न चौरहार्यम न च राजहार्यम न च भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम, असा आपला पहिला श्लोक आहे। आणि त्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय बघा, विद्याधनम चौरहार्य न अस्ति, म्हणजे एक वाक्य बनवलं आहे की विद्याधन हे आपण चोरू शकत नाही, कोणीही चोरू शकत नाही, अशा प्रकारे त्याचे अर्थ पण होतात तिथे। त्यानंतर म्हणजे चोरी करू न जाऊ शकणारे, राजहार्य न भातृभाज्य न भारकारी अपि न अस्ति, म्हणजेच काय तर ते राजाकडून हरण चोरले जाऊ शकत नाही, भावांमध्ये पण वाटले जाऊ शकत नाही, आणि ते ओझे सुद्धा नसते, भारकारी म्हणजे ओझं सुद्धा नसतं। व्यये कृते अपि तत् नित्यम वर्धते एव, म्हणजेच काय ह्याचा अर्थ काय होतो, हे जे धन आहे विद्याधन, जेवढे आपण खर्च करू तेवढे ते वाढतच जाते, म्हणजे आपण इतरांना जेवढे ज्ञान देऊ तेवढे आपल्या ज्ञानामध्ये भरच पडत जाते। सत्यमेव विद्याधनम सर्व प्रधानम अस्ति, म्हणजे खरोखरच विद्याधन हे सर्व प्रकारच्या धनांमध्ये श्रेष्ठ आहे, असं ह्या श्लोकाचा इथे संस्कृतमध्येच अर्थ दिलेला आहे। तर आता ह्याचाही उपयोग आपल्याला ह्या क्वेश्चन आन्सर्समध्ये होणार आहे। तर आता आपण बघूया पहिला क्वेश्चन काय आहे, कैहि धनम न ह्रियते। आता कैहि धनम नको पाहिजे होते, ते विद्याधनम पाहिजे होतं, पण ठीक आहे। आता कैहि धनम न ह्रियते, तर काय आहे चौरहार्यम ना, चोरी होऊ शकत नाही ना, मग इथे कैहीच्या जागी आपण चौरहार्यम नाही लिहू शकत, तर कैहीच्या जागी काय लिहायचं आहे चौरेही। इथे कैही आहे ना, मग चोर शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, तिथे असा शब्द लिहावा लागणार आहे बघा, चौरेही एवढंच लिहायचं आहे, आणि बाकी सगळं वाक्य आहे तसं धनम न ह्रियते, आणि शेवटी असा तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे संस्कृतमध्ये। म्हणजे कैहीच्या जागी फक्त आपण काय घातलं आहे चौरेही घातलं आहे, एवढंच तुम्हाला फरक करायचा आहे पहिल्या क्वेश्चनचे आन्सर लिहिताना। पुढे सर्वधन प्रधानम केषु धनम न विभज्यते, केषु धनम न विभज्यते, मग कोणाकोणामध्ये धन विभाज्य होत नाही, तर पहिल्याच ह्याच्यात त्याचा पण आन्सर आहे बघा भातृभाज्यम। मग आन्सर काय लिहायचं, तर केशू शब्द आहे ना, केशूच्या ऐवजी हा बघा इथे तुम्हाला केशू शब्द दिला आहे, तो कॅन्सल करून फक्त केशूच्या जागी तुम्हाला काय घातलं आहे घालायचं आहे भातृषु, म्हणजे केशूच्या ठिकाणी जसं इथे विभक्ती आहे तेच विभक्ती वापरायची आहे, बाकी तुमचं पुढचं आन्सर आहे तसंच, जे क्वेश्चनमध्ये आहे तसंच। पुढचा क्वेश्चन बघा, सर्वधन प्रधानम किम, तर सर्वधनम प्रधानम किम आहे तर विद्याधनम ना, आता प्रधानम शब्द वापरला आहे, मग विद्याधनम तीच विभक्ती वापरायची किम, सर्वधन प्रधानम विद्याधनम किंवा विद्याधनम सर्वधनम प्रधानम अस्ति असं लिहिलात तरी चालेल।
म्हणजे असं लक्षात आलं, इथे चौरे हे होणार, इथे केशूच्या ठिकाणी भातृषू येणार आणि इथे विद्याधनम येणार. अशा प्रकारे पहिल्या श्लोकची आन्सर झाली आपली एका वाक्यातली. आता माध्यम भाषा उत्तरत म्हणजे आपल्या तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये पेपर लिहिणार आहात, कोण मराठीत लिहितं, कोण हिंदीत लिहितं, म्हणजे ज्यांची मातृभाषा असेल ती, किंवा कोण इंग्लिशमध्ये पण असतं मीडियम, त्याप्रमाणे तुम्हाला हे जे क्वेश्चन विचारलं आहे ते तुमच्या भाषेत आन्सर लिहायचे. विद्याधनम वे कृते कथम वर्धते, म्हणजे विद्याधन हे कशा प्रकारे वाढतं, तर त्याचं आन्सर आपण मातृभाषेत कशा प्रकारे लिहू शकतो बघा. इथे माझ्याकडे आन्सर आहे, ते मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यासाठी तुम्हाला हा अर्थ माहिती पाहिजे व्यवस्थित संस्कृतमधला मराठीमध्ये, आणि मग तुम्हाला ते लिहिता येणार. हे बघा हा कशा प्रकारे आन्सर दिलं आहे ते. वास्तविक पाहता कोणतीही गोष्ट दिल्याने कमी होते किंवा संपते. कुठलीही गोष्ट आपण जेव्हा दुसऱ्यांना देतो ती कमी होते किंवा संपते ना, तसेच संपत्तीच्या बाबतीत ते आहे. संपत्ती दिल्याने, वापरल्याने व खर्च केल्याने कमी होते, पण विद्या ही अशी संपत्ती आहे की दिल्याने ती कमी न होता वाढतच जाते. ज्ञान दुसऱ्याला देत असताना दोन गोष्टी घडतात. एक तर ते ज्ञान पक्के होते, किंवा दुसरे म्हणजे आपल्याला नवीन गोष्टी कळतात, म्हणजेच आपल्या ज्ञानात भर पडते. अशा प्रकारे ज्ञान दिल्याने वाढतच जाते. म्हणजे इथे काय काय एक्झाम्पल दिले बघा. म्हणजे एकतर ज्ञान कसं वाढतं हे सांगितलं, आणि दुसऱ्या गोष्टी आपण दिल्या की त्या कमी होतात. जसं की संपत्ती दुसऱ्याला दिली तर ती कमी होते, परंतु ज्ञान जर दुसऱ्याला दिलं तर ते कमी न होता एक तर आपलं पण ज्ञान जे आहे ते पक्के होते, आणि दुसऱ्याला पण नवीन नवीन गोष्टी कळतात, आणि आपल्यालाही नवीन नवीन गोष्टी कळतात. म्हणून विद्याधन हे काय आहे, दिल्याने दुसऱ्याला वाढतेच. अशा प्रकारे ह्याचा आन्सर तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. पुढचा क्वेश्चन काय आहे बघूया ह्याच्यावरती विचारलेला. संधी विग्रहम कुरुत वर्धत एव. हे बघा इथेच त्याचा आन्सर आहे. त्याचा विग्रह करायचा आहे ना, वर्धते एव अशा प्रकारे होणार त्याची विग्रह. त्याच्यानंतर समानार्थकम शब्दम लिखत. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला परीक्षेला पर्याय दिलेले असतात, त्यातले पर्याय निवडून तुम्हाला त्याचे समानार्थी शब्द लिहायचे असतात. पण आता जे ह्याचे समानार्थी शब्द आहेत ते पटकन तुम्ही नोंद करून घ्या, आणि विरुद्धार्थी शब्द पण आपण त्याचे लगेचच बघूया काय काय आहेत ते. पहिले समानार्थी शब्द लिहून घ्या. चोरहसाठी आहे, पाठ पाहिजे ते पण तुमचे पाठ म्हणजे माहिती पाहिजेत, बाकी तुम्हाला पर्याय एक्झामला ते दिलेलेच असतात. चोरहसाठी समानार्थी आहे स्तेनः. स्तेनः. पुढे घ्या. चोहरानंतर काय दिलं इथे त्यांनी, भारहसाठी आहे भरह. भारह भरह. त्याच्यानंतर दिलं आहे नित्यम. नित्यमसाठी आहे सततम. नित्यम सततम. त्याच्यानंतर आहे विद्या. विद्यासाठी आहे ज्ञानम. विद्या ज्ञानम. त्याच्यानंतर आहे धनम. धनमसाठी शब्द आहे इथे दिलेला त्याने वित्तम. धनम. नोंद करत जा तुम्ही पण. हे काय तुम्हाला पाठांतर नाही करायचं आहे, फक्त माहिती पाहिजेत मात्र. आणि प्रधानमसाठी आहे शब्द श्रेष्ठम. प्रधानम श्रेष्ठम. अशा प्रकारे म्हणजे हे तुम्हाला पर्याय एक्झामला दिलेले असतात, त्यातला योग्य पर्याय तुम्हाला तिथे लिहायचा असतो. त्याच्यानंतर काय आहे बघा इथे, विरुद्धार्थक शब्दम लिखत. व्यय म्हणजे खर्च ना, मग त्याच्या विरुद्ध काय संचय. नित्यमच्या अपोजिट काय अनित्यम, आणि प्रधानमच्या अपोजिट गौणम. पहिला आहे व्यय, त्याच्या अपोजिट संचय. त्याच्यानंतर नित्यम, त्याला फक्त अ लावायचं आहे तुम्हाला, मग काय होणार अनित्यम. आणि प्रधानम, प्रधान म्हणजे प्रमुख, त्याच्या विरुद्ध काय असणार मग गौणम. तुम्ही व्यवस्थित लिहा. इथे असं चिन्ह काढायचं अपोजिट लिहिताना, गौणम. हे झाले.
पहिल्या श्लोकवरती विचारलेले सगळे क्वेश्चन आन्सर तुम्हाला व्यवस्थित समजलेच असतील. कैहीचं चौरेही, केशूचं काय येणार ते सांगितलं आहे तुम्हाला, आणि ह्याचं पण केशूचं भात्रेषु येणार आणि इथे विद्याधनम येणार. बाकी हे तुम्हाला आपल्या भाषेत लिहायचं आहे. ह्याचा विग्रहही सांगितला, हे समानार्थी विरुद्धार्थीही तुम्हाला मी आता सांगितले. आता श्लोक जो 2 आहे त्यावरती कुठले कुठले क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आता आपण बघूया. त्याआधी श्लोक 1 मी जरा तुम्हाला नीट वाचून दाखवते. अयम निजः परो वेति गणला लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. लघुचेतसां कृते अयम निजः परः वा इति गणना अस्ति, उदारचरितां कृते तु वसुधा एवं कुटुंबकम अस्ति. अशा प्रकारे संस्कृतमध्येच त्याचा त्यांनी खाली अर्थ दिलेला आहे. आता त्याचा मराठीत अर्थ कसा होतो ते आधी सांगते, म्हणजे आपल्याला क्वेश्चन आन्सर समजायला सोपं पडेल. हा आपला आहे, अयम म्हणजे आपला, हा आपला आहे, हा परका आहे असा विचार अपभार किंवा संकुचित मनोवृत्ती माणसामध्ये असते, परंतु उदारवृत्तीच्या माणसांसाठी सर्व जग हे आपले कुटुंबच असते. हे माझे, हे तुझे असे न करता जो उदारवृत्तीचा माणूस असतो त्याला सगळं वसुधैवम कुटुंबकम म्हणजे सगळे जग हे त्याचे त्याला काय वाटतं, कुटुंबच वाटतं. अशा प्रकारे याचा अर्थ होतो. आता क्वेश्चन काय आहेत ते बघूया. पहिला आहे संधी कुरुतम, परह वा आणि परह प्लस वा आणि प्लस इति असा शब्द त्याने तिथे दिला आहे ना. मग त्याची संधी काय होणार सांगा. परह वा प्लस इति ह्याची संधी काय होणार, हे बघा इथे दिलं आहे. त्याचा आन्सर पॅरेग्राफमध्येच मिळणार तुम्हाला. परो वेती ही त्याची संधी झाली. परो वेती, त्यामुळे ते लिहून देत नाही, इथेच मिळाली आहे, अंडरलाईन करून घेतलात तरी चालेल. वसुधा एव ह्याचं काय होणार बघा इथे, वसुधैव इथेच आन्सर आहे. इथे पुढचा क्वेश्चन बघूया काय आहे तो. एक वाक्येन उत्तरत, एका वाक्यात उत्तरले असा क्वेश्चन आहे त्याच्यावरती. अयम निजः अयम परः एति केशाम गणना. अयम निजः अयम परः एति केशाम गणना असा प्रश्न तुम्हाला तिथे विचारलेला आहे. मग त्याचं आन्सर कसं लिहायचं बघा. अयम निजः अयम परः इति लघुचेतसा गणना. आन्सर कुठे मिळणार बघा, इथेच मिळणार तुम्हाला. अयम निजः अयम परः इथे लघुचेतसा गणना असं तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचं आहे. बाकी क्वेश्चनमध्ये आहे तसंच, फक्त इतिच्या ठिकाणी तुम्हाला काय घालायचं आहे तिथे. इति जिथे वर्ड वापरला आहे तिथे तुम्हाला इति नाही, केशाम हा प्रश्न आहे ना. मग केशामच्या ठिकाणी शामच शेवटी आला पाहिजे विभक्ती, म्हणजेच काय येणार इथे लघुचेतसाम असं आन्सर येणार तुमचं. हे बघा फक्त केशामच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं असणार, लघुचेतसाम एवढंच आन्सर लिहायचं आहे. बाकी सगळं वाक्य आहे तसंच. पुढे बघा. केशाम कृते वसुधा एव कुटुंबकम भवती. केशाम कृते वसुधा एव कुटुंबक भवती. इथे काय येणार, केशामच्या जागी फक्त काय येणार आहे तुमचं उदारचरिताम. बाकी सगळं वाक्य आहे तसंच. उदारचरितां कृते वसुधा एवं कुटुंबकम भवती. म्हणजे एका वाक्यात फक्त केशामच्या जागी इथे तुम्हाला वेगळा शब्द घालायचा आहे. तो कुठला, तर लघुचेतसाम. आणि इथे कुठला घालायचा आहे तर उदारचरिताम. एवढाच तुम्हाला फरक करायचा आहे. बाकी वाक्य आहे तसंच लिहायचं आहे. पुढे बघा. माध्यम भाषा उत्तरत लघुचेतसः उदारचेतसः जनः कथम ज्ञातव्या. हां त्याचा आन्सर बघा. आता अर्थ आपण मगाशी बघितला आहे ना, तोच अर्थ तुम्हाला तुमच्या भाषेत इथे लिहायचा आहे. काय बघा. जे लोक संकुचित मनोवृत्तीचे असतात ते स्वतःपुरताच विचार करतात, इतरांचे ते विचार करत नाहीत, इतरांसाठी ते काही करत नाहीत. तर उदार मनोवृत्तीचे लोक मात्र कोणतेही काम करताना स्वतःपुरते किंवा स्वकीयांपुरताच करत नाहीत विचार, तर ते जगालाही आपलं कुटुंब मानतात. त्यामुळे जे काही करायचं ते सर्वांसाठी असा विचार ते करतात. म्हणजेच त्यांच्या वागण्यावरून लोकांना
म्हणजेच त्यांच्या वागण्यावरून लोक दोघांनाही ओळखतात. म्हणजे जे संकुचित वृत्तीचे लोक असतात ते कसे ओळखले जातात आणि जे उदार मनोवृत्तीचे लोक कसे ओळखले जातात हे तुम्हाला आधी लिहायचं आहे. आणि मग ते जसे वागतात त्यावरनं लोक त्यांना ओळखतात असं मराठीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे त्याचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा आता. स्तंभ मेलनम कुरुत म्हणजे जोड्या जुळवा. थोडक्यात उलटी सुलटे दिलेले असणार तुम्हाला. त्याच्या आपल्याला आता काय करायच्या आहेत, जोड्या जुळवायच्या आहेत. त्या आता कसं जुळवायच्या त्या बघूया आता आपण. पहिलं वाक्य काय आहे, स्वीयम. स्वीयमचा आन्सर येणार निजः. स्वीयम बरोबर येणार निजः. नोंद करत घेऊन चला. चिंतनमचा आन्सर येणार गणना. त्याच्यानंतर अन्यचं येणार परः आणि पृथ्वीचं येणार वसुधा. पृथ्वीला काय म्हणतात, वसुधा. अशा प्रकारे ह्याचेही आन्सर्स आपण बघितले. आता श्लोक नंबर 3चे क्वेश्चन्स काय विचारलेत आणि त्याचे आन्सर्स काय आहेत ते पण आपण बघूया. आधी श्लोक मी ते वाचायचा प्रयत्न करते. परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थं मिदं शरीरम्. वृक्षः परोपकाराय फलन्ति, नद्यः परोपकाराय वहन्ति, गावः परोपकाराय दुहन्ति, इदं शरीरं परोपकारार्थम एव अस्ति. मग आता ह्याचा अर्थ कसा काय सांगता येईल तो बघूया आपण आता आधी. वृक्षांना परोपकारांसाठी फळे येतात, नद्या इतरांना उपयोगी पडण्यासाठी वाहतात, गायी इतरांवर उपकार करण्यासाठी दूध देतात, तसेच माझे शरीर हे परोपकारासाठीच आहे. म्हणजे 3 उदाहरणं देऊन त्यांनी आपले शरीर कसं परोपकारासाठी आहे ते सांगितले. वृक्षाचं उदाहरण दिलं आहे, फळ परोपकारासाठी देतात, नद्या परोपकारासाठी वाहतात आणि हे ज्या गायी आहेत त्यासुद्धा दूध परोपकारासाठी देतात. तसं आपलंही शरीर आहे ते परोपकारासाठी आहे. हेच तुम्हाला मराठीमध्ये नंतर जे माध्यम भाषेमध्ये लिहायचं असेल ना ते व्यवस्थित तुमच्या भाषेत वाढवून लिहायचं असतं. आता ह्याच्यावरती क्वेश्चन आन्सर्स काय आहेत ते बघूया पटकन आपण. परोपकाराय वृक्षः किम कुर्वन्ति. आता तुम्हाला फक्त किमच्या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे, बाकी सगळं वाक्य आहे तसंच लिहायचं आहे. मग किमच्या ठिकाणी काय येणार सांगा. परोपकाराय वृक्षः फलन्ति. परोपकारः फलन्ति वृक्षः असं म्हटलं तरी चालेल. परोपकाराय वृक्षः फलन्ति. कुर्वन्तीच्या ठिकाणी तुम्हाला फलन्ति असं येणार. परोपकारः वृक्षः किम कुर्वन्ति इथलं जाणार आणि इथे येणार फलन्ति. एवढं लक्षात ठेवा. इथे डॅश करून इथेच फलन्ति लिहिलात तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स वाचता वाचता पण आन्सर पाठ होतील. पुढे बघा. परोपकारा ह्या नद्या किम कुर्वन्ति म्हणजे नदी काय करतात, तर इथे किम कुर्वन्तीच्या जागी येणार वहन्ति. संपला आन्सर. परोपकाराय नद्या वहन्ति. काहा परोपकाराय दुहन्ति. मग कोण तर गाय ना, मग काय येणार इथे गावः परोपकार. काहाच्या ठिकाणी येणार गावः. बाकी सगळं आन्सर आहे तसेच. गावः परोपकाराय दुहन्ति. शरीरम किमर्थम. शरीर काय कशासाठी पाहिजे तर परोपकारार्थम. शरीरम परोपकारार्थम किंवा आपण असं पण म्हणू शकतो परोपकारार्थम शरीरम. दोन्ही बरोबर आहे. अशा प्रकारे ह्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. आणि नंतर माध्यम भाषा उत्तरम लिखित काय आहे बघा. परोपकारः नाम किम के परोपकारामग्नः. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. त्याचा आन्सर बघूया आता आपण कसं लिहिलं आहे ते इथे. परोपकार म्हणजे परोपकार. परोपकार म्हणजे काय, दुसऱ्यावर केलेले उपकार. दुसऱ्यांवर उपकार करणे म्हणजे दुसऱ्यांना इतरांना मदत करणे होय. उपकार म्हणजे दुसऱ्यांना केलेली निस्वार्थ मदत. वृक्ष, नद्या, गायी हे आपण कायम परोपकारच करत असतात. वृक्ष इतरांना फळे, फुले, पाने एवढेच काय ते सावलीही देतात. यातील कशाचाच ते स्वतःसाठी उपभोग घेत नाहीत. नद्या त्यांचे पाणी, गायी दूध हे इतरांच्या फायद्यासाठीच देतात. त्यांची मदत निस्वार्थी असते. त्याचप्रमाणे मीही माझा देह परोपकारासाठीच झिजवावा अशी इच्छा सुभाषितकार व्यक्त करतो. म्हणजे किती आपण आपल्या भाषेत आन्सर व्यवस्थितरित्या लिहू शकतो ते बघा. आता आपण ह्याच्यावरती विचारलेले समानार्थी शब्द काय आहेत ते बघूया. तेही तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला त्याचे पर्याय दिलेले असणार. फक्त तुम्हाला त्याची तिथे आन्सर्स लिहायची असणार. पहिला शब्द कुठे आहे बघा, वृक्षः. वृक्षाचा समानार्थी शब्द आहे इथे पादपहा. पादपहा. वृक्षाचा समानार्थी शब्द आहे पादपहा. विसर्ग लिहायचा पाच्या पुढे. त्याच्यानंतरचा शब्द कुठला दिला बघा, नद्यः. नद्यःसाठी समानार्थी शब्द आहे सरितः.
सरितः आणि शरीरमसाठी समानार्थी शब्द आहे देह, विसर्ग द्यायचा पुढे देह. आणि विरुद्धार्थी शब्द बघा, उपकारहचं काय होणार सांगा, विरुद्धार्थी अपकारह. इथे फक्त अ लागणार उच्चाऐवजी अपकारह. आणि परहचं काय होणार, निज. पर म्हणजे परका, निज म्हणजे आपला. म्हणजे इथे पण विसर्ग आहे म्हणजे निजला पण विसर्ग लागणार. अशा प्रकारे हाही आपला तिसरा पॅरेग्राफही कंप्लीट झाला. आता चौथ्या पॅरेग्राफवरती काय क्वेश्चन आन्सर्स श्लोकवरती काय क्वेश्चन आन्सर्स विचारले ते आपण आता बघूया. आधी या सुभाषितेचा अर्थ समजावून सांगते. सज्जनांचा सहवास बुद्धीचा मंदपणा दूर करतो, वाणीत सत्यता आणतो, मान व उन्नती याचा मार्ग दाखवतो, पाप दूर करतो, मन प्रसन्न करतो आणि सर्व देशात कीर्ती पसरवतो. सज्जनाचा सहवास माणसांना कोणता फायदा करत नाही, म्हणजे माणसांना तो सगळेच फायदे करतो, अशा या आधी सुभाषिताचा अर्थ होतो. आधी आपण त्याच्यावरती आता प्रश्न काय विचारले तेही बघूया. सोपे प्रश्न आहेत, फक्त तुम्हाला सुभाषित जे दिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे आणि माध्यम भाषेमध्ये अर्थ लिहायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, सत्संगती ध्येय जाड्यम. काय येणार आन्सर बघा, सत्संगती ध्येय जाड्यमचा आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधून लिहायचं आहे. तर इथे आन्सर आहे बघा त्याचा हरती, असं त्याचं आन्सर येणार, हरती. पुढे बघा पुढचा प्रश्न काय आहे तो, सत्संगती वाचीही डॅश सिंचिती. आता त्याच्या संदर्भात काय आहे ते इथे बघूया. सिंचिती वाची सत्यम, इथे ह्याचा आन्सर काय येणार आहे, म्हणजे इथे सत्यम असं आन्सर येणार. पुढे सत्संगती डॅश दिशती. काय येणार बघा आन्सर याचं, हे बघा इथे आहे त्याचा आन्सर मानोन्नतिम दिशती, म्हणजे मानोन्नतिम असं त्या फिल इन द ब्लँकचा आन्सर येणार. आणि पुढे काय आहे बघा, सत्संगतिह पापम डॅश. कुठे आहे बघा, पापम शब्द शोधायचा आणि त्यानुसार त्याचं आन्सर आपल्याला मिळणार. पापम अपकरोती, म्हणजे इथे आन्सर आहे अपकारोती असं आन्सर येणार याचं, अपाकरोती. मच्या ठिकाणी अ घाला, बाकी आहे तसंच. पापम आणि अ ह्यामध्ये एक मिक्स आहे ना, मच्या ठिकाणी अ घालून आन्सर लिहायचं आहे तुम्हाला, अपाकरोती. अशा प्रकारे अपाकरोती असं आन्सर लिहायचं आहे, त्याचं लक्षात ठेवा एवढं. पापमच्या ठिकाणी तुम्हाला अपाकरोती असं पुढे लिहायचं आहे. पुढे सत्संगतीही चित्तम, त्याचा आन्सर काय येणार बघूया, चित्तम प्रसाद्यती. सरळच आन्सर दिले ते आहे तसंच लिहायचं आहे, प्रसाद्यती. आणि शेवटचा प्रश्न आहे, सत्संगती दिक्षु डॅश तनोती. दिक्षु कुठे मिळते बघा, कीर्तिम तनोती. मग हे आन्सर येणार शेवटच्याचं. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित न चुका करता तिथे आन्सर्स भरायचे आहेत. आहे तसं वाक्य सगळीकडे नाही लिहायचं, कुठे कुठे चेंजेस आहेत त्याही बघा. त्याच्यानंतर त्यावर आधारित परत माध्यम भाषावरती प्रश्न आहे, सत्संगती जीवेने किम किम करोती. मग त्याचं आन्सर कसं लिहायचं ते बघूया. हे बघा, सज्जनाचा सहवास नेहमीच फलदायी असतो, त्यामुळे आपल्या बुद्धीचा मंदपणा कमी होतो, आपल्याला सत्य बोलण्याची सवय लागते. सज्जनांच्या सहवासामुळे जगात आपला मान वाढतो. एवढेच नव्हे तर आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दिसतो. पाप करण्यापासून म्हणजेच वाईट वागण्यापासून आपण दूर राहतो, त्यामुळे साहजिकच आपले मन आनंदी होते. याशिवाय आपली कीर्ती सर्वत्र पसरते. थोडक्यात सत्संगतीमुळे आपले जीवन कृतार्थ होण्याचा मार्ग मोकळा होतो. किती सोपं आहे बघा आन्सर. असे म्हणजे संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क तर तुम्हाला आरामात मिळू शकतात जर व्यवस्थित केलात तर. थोडासा लक्ष फक्त द्यायला हवं आहे तुम्हाला आणि रिव्हिजन करत राहिलात तर संस्कृतसारखा सोपा विषय नाही आहे. पुढे बघूया आता पाचवा श्लोक कुठला येतो. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः यत्र तास्तु न पूज्यन्ते सर्वास्त्र त्राफलः क्रिया. मग आता त्याच्यावरती काय प्रश्न विचारलेत ते बघूया आणि मग आपलं हे लेक्चर आज आपण थांबवूया. श्लोक 5 वरती तुम्हाला इथे काही संधी विग्रह विचारलेत. आता हे जे 5 विचारलेत ना त्यापैकी हे 3 एकसारखेच आहेत बघा. नार्यस्तु, एतास्तु आणि सर्वास्तत्र
इथे स, इथे स आणि इथे पण स आहे ना. ज्यावेळी संधीमध्ये स असतो ना, त्या अर्ध्या स ऐवजी आपण विसर्ग वापरायचा आणि उरलेला शब्द प्लस लिहायचा पुढचा शब्द. आता हेच कसं ते सांगते तुम्हाला. इथे हे बघा, नार्यस्तु आहे ना, मग नार्यः सच्या ऐवजी विसर्ग वापरला आणि प्लस तू. तसंच एतास्तु, एता हा सच्या वगैरे विसर्ग वापरला प्लस तू. तसंच सर्वास्त्रमध्ये पण सर्वा नंतर स जो अर्धा आहे त्याबद्दल विसर्ग वापरला आणि प्लस तत्र. म्हणजे हे 3 प्रकार. ज्यावेळी अर्धा स असतो त्यावेळी आधीच्या शब्दांना तुम्हाला तो स विसर्गाच्या रूपात जोडायचा असतो अशा प्रकाराने उरलेला शब्द प्लस करून पुढे लिहायचा असतो. हे लक्षात ठेवा. मग यतेत्रहा, यत अधिक एताहा मिळून यतेत्रहा बनतो. तसंच तत्राफलाहा, तत्र अधिक अफलाहा, त्र आणि अ एकत्र येऊन त्रा बनलेला आहे. तत्राफलाहा, तत्र अधिक अफलाहा असे हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्यातले 3 तर एकदम इझी होते. बाकी तुम्हाला मी सांगितलं की त्र आणि ए बनून त्रय बनला इथे, तसाच त्र आणि अ बनून इथे त्रा बनला आहे. म्हणजे हे विग्रह आणि संधी कशा प्रकारे गेलेत हेही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन काय बघा इथे. वाक्येन उत्तरत. देवतः कुत्र रमन्ते, कुठे रमतात देवता. यत्र नार्यः पूज्यन्ते, असं डायरेक्ट लिहायचं आहे. तुमचा श्लोक पाठच असणार आहे ना. यत्र नार्यः पूज्यन्ते तत्र देवतः रमन्ते. आणि क्रियाः कुत्र अफलाः भवन्ति. यत्र नार्यः न पूज्यन्ते तत्र क्रिया अफलाः भवन्ति. जिथे नारीला पूजलं जात नाही तिथे असफलता येते. अशा प्रकारे इथे 2 आन्सर्स आहेत. इथे यत्र नार्यः पूज्यन्ते आणि इथे येणार दुसरा आन्सर यत्र नार्यः न पूज्यन्ते. अशा प्रकारे हे झालं. आता माध्यम भाषेत काय लिहायचं आहे बघा. यत्र नार्यः पूज्यन्ते इति सुक्तिं श्लोकस्य आधारेण स्पष्टीकुरुतम्. म्हणजे नारीला पूजलं जातं, का पूजलं जातं त्याचं तुमच्या भाषेत तुम्ही आन्सर लिहा. तर आता आपण त्याचं आन्सर कसं दिलं आहे ते बघूया. स्त्रियांच्या समाजातील आपल्या जीवनातील स्थानाचे महत्त्व सांगणारा हा श्लोक आहे. जिथे स्त्री शक्तीचे कोणत्या ना कोणत्या रूपात पूजन केले जाते तिथे देवताही आनंदाने राहतात. मनुश्रुतीमधला हा श्लोक आज 21व्या शतकातही तंतोतंत लागू पडतो. हे वाक्य घातलात तर तुमचा आन्सर अगदी जास्त लक्षवेधी दिसणार. स्त्री ही नेहमीच पूजनीय आहे. तिचा योग्य मान राखला गेला पाहिजे. यत्र नार्य पूज्यन्ते ही सुक्ती आपल्याला स्त्रियांना योग्य मान दिल्यास काय घडते हे सांगते. असे म्हणतातच, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणून स्त्री पूजनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असं तुम्हाला तुमच्या भाषेत नारीच्या पूजनाचे महत्त्व लिहायचं आहे. आणि नंतर शेवटचा प्रश्न काय बघा. नारी इत्यर्थम अमरकोशः पंडितम लिखत. आता इथे अमरकोश दिला आहे ना. अमरकोश म्हणजे इथे समानार्थी शब्द आहेत प्रत्येकाला. त्याच्यासाठी नारीला कुठला शब्द आहे तो तुम्हाला ह्यातला कुठलाही शब्द तुम्ही नारीसाठी लिहू शकता. समानार्थी इथे बघा दिला आहे. स्त्री, नंतर योषिदनः, योषा, नारी, सीमंतीही, वधूः. ह्यापैकी 1-2 शब्द तुम्हाला नारीसाठी लिहायचे आहेत. ते तुम्ही स्वतः लिहायचे आहेत. त्यामुळे हे तुम्हाला अमरकोशातले शब्द पण पाठ पाहिजेत. अशा प्रकारे तुम्हाला आपण लेसन खालचे सगळे क्वेश्चन्स आन्सर्स घेतलेत. त्या व्यतिरिक्तही तुम्हाला भाषा अभ्यासमध्येही अजून काही प्रश्न येतात. जसं की नाम, सर्वनाम, क्रियापद पृथक् कुरुत म्हणजे वेगवेगळे करायचे असतात. समास वेगवेगळे करायचे असतात. तेही प्रश्न आपण एका लेक्चरमध्ये वेगळे बघूया. स्वतंत्रप्रमाणे ग्रामरचा एक आपण भाग घेऊया. उद्या आपण रम्य संस्कृतम म्हणजे पुढचा जो पाठ आहे तो पाठ वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. ठीक आहे. आशा करते की हे पण तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजलं असेल, तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही रिव्हिजन करा मी सांगितल्याप्रमाणे. थोडक्यात उत्तरं लिहून आणि चांगले मार्क संस्कृतमध्ये आणा. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चरला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. रिव्हिजन मात्र करतच राहा.